नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ज्योतिष मित्र श्री शास्त्री या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 21 जानेवारी 2026 आणि आज चंद्राचे भ्रमण आहे सकाळी धनिष्ठा नक्षत्रामध्ये आणि दुपारी 1:57 चंद्र जातो आहे शततारका या नक्षत्रामध्ये। तर धनिष्ठा आणि शततारका या नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलाय ते जाणून घेऊया आणि आपण चालू करूया आपले आजचे दैनिक नक्षत्र भविष्य। प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र। आज सकाळी चेक बाउन्स होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बँके संबंधित कोणतेही कारभार आज सकाळी न केल्यास उत्तम राहील। सकाळच्या ऐवजी बँके संबंधित कामे आज आपण दुपारनंतर केलेली आपणासाठी चांगले असेल। सामाजिक क्षेत्रात म्हटलं तर दुपारनंतर लोक आपल्या ऐकणे ऐकतील आणि आपल्या मनासारखे दिवस आपण घालू शकतात। प्रेमाबाबतीत किंवा आपल्या जोडीदाराबद्दल जर बोलायला गेलं तर आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे। आज आपण आपल्या जोडीदाराला बाहेर जेवण्यासाठी घेऊन जाऊ शकतात, म्हणजे आज आपण रात्री डिनरसाठी नक्की जाऊ शकतात। आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे। शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर दुपारनंतर आपला सकाळी जाणवणारा थकवा कमी होईल आणि संध्याकाळची वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे। आजसाठी आपणास उपाय आहे, गरीब लहान मुलांना बिस्किटचा पुडा द्यावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%। दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र। कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर आईकडून आपल्याला आज सकाळी काहीतरी धनलाभ होऊ शकतो किंवा आर्थिक मदत मिळू शकते। दुपारी 2 नंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम नाही। कोणतेही कायदेशीर काम किंवा कोणत्याही करारावरती स्वाक्षऱ्या शक्यतो करू नका। शारीरिक बाबतीत जर बोलायला गेलं तर दुपारनंतर शारीरिक त्रास जाणवू शकतो, अंग दुखू शकतं, आपल्याला थकवा येऊ शकतो, मानसिक चंचलता जाणवू शकते। प्रेमामध्ये आज आपला इगो आड येऊ शकतो, त्यामुळे आपल्या इगोला थोडं दाबून ठेवा, नाही तर वाद होऊ शकतात। त्यामुळे नात्यामध्ये थोडा बिघाड जाणवू शकतो, काळजी घ्या। आजसाठी आपणास उपाय, अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाचे पाणी टाकावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 45%। तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र। सकाळी कोणालाही उधार देऊ नका, नाही तर आपले उधारी बुडू शकते। शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर दुपारनंतरचा कालावधी आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे। सामाजिक बाबतीत जुन्या मित्रांची साथ आपल्याला संध्याकाळी चांगली मिळू शकते। आज आपल्या मुलांच्या शिक्षणाची चिंता आपल्याला थोडी सकाळी जी वाटत होती ती दुपारनंतर कुठेतरी कमी होईल। एकंदर म्हटलं तर सायंकाळचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे। आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला कुंकुवाने स्वस्तिक काढावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%। चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र। आर्थिक बाबतीत जर बोलायला गेले तर सकाळचा कालावधी उत्तम आहे। आपल्याला शेअर मार्केटमध्ये फायदा होऊ शकतो, मात्र दुपारनंतर कोणती गुंतवणूक करणे त्रासदायक असू शकते। प्रेम विवाहाच्या बाबतीत आज घरातून मान्यता मिळू शकते, मात्र दुपारच्या आतच शक्यतो हा विषय काढावा। शारीरिक बाबतीत आज आपल्याला डोळ्यांची तक्रार जाणवू शकते। दुपारी आणि संध्याकाळी डोळ्यांच्या आणि उष्णतेच्या संबंधित तक्रारी जाणवू शकतात। आज झोपेचा देखील त्रास आपण जाणवू शकतो। आज सामाजिक क्षेत्रामध्ये कोणाच्याही वादामध्ये मध्यस्थी करू नका, नाहीतर तो वाद बाजूला राहून आपल्यावरच काही ना काही त्रास येऊ शकतो। आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या बाहेर जाताना सफेद चंदनाचा टिका लावून मग बाहेर जावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%। पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र। आज सकाळी थोडी धावपळ जाणवू शकते, मात्र ती धावपळ दुपारनंतर थोडी थांबेल। दुपारी 2 नंतर आपल्याला अचानक धनलाभाचा योग दिसतो आहे। शिवाय आपल्या अडकलेले पैसे देखील दुपारनंतर निघू शकतात। व्यापाराच्या बाबतीत बोलले तर नवीन शाखा उघडण्यासाठी किंवा या संबंधितच्या बैठकींसाठी दुपारनंतरचा कालावधी उत्तम आहे। आज दुपारनंतर आपण आपल्या जोडीदाराचे मन जिंकू शकाल, म्हणजे प्रेमासाठी दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे। आजसाठी आपणास उपाय आहे, गायीला शिरा खाऊ घालावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%। सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र। आज सामाजिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्याला चांगली प्रतिष्ठा नक्कीच मिळते आहे। शेअर मार्केटमध्ये आपल्याला चांगला लाभ बघावयास मिळू शकतो। कोणत्याही प्रकारच्या स्थावर मालमत्तेमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता, म्हणजे घर किंवा जमीन यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतात। शारीरिक बाबतीत आपल्या पोटा संबंधीचा तो त्रास होता तो थोडा दुपारनंतर कमी होईल, मात्र गॅसेसचा त्रास जाणवू शकतो।
प्रेमाबाबतीत बोलायला गेलं तर आपण आपल्या जोडीदाराच्या आज थोड्या समस्या समजून घ्या. अडचणी त्यांनाही असतात, थोडं त्यांना आज ऐकून घेणे आपल्यासाठी उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय, आपण थोडे आज चिंतन करावे. आपण खूप जास्त चिडचिड करतात, त्यामुळे थोडे मनन किंवा चिंतन केलेले उत्तम राहील. असे म्हटले तर 10 मिनिटं साधारणतः आपण ध्यान केलेले आपल्यासाठी आज खूप उत्तम असेल. आजसाठी आपल्याला शुभता आहे 85%. 7वे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी आपण धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेऊ शकतात. दुपारनंतर आपल्याला लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये चांगला धनलाभ होण्याची शक्यता खूप जास्त आहे. शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर आपले आज आरोग्य उत्तम असेल, कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. प्रेमाबाबतीत आज अविवाहित लोकांना चांगले स्थळ येऊ शकते, त्यामुळे एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय, आपण घराच्या बाहेर जाताना एक पिवळ्या रंगाचा रुमाल सोबत ठेवावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 95%. 8वे नक्षत्र पुष्य नक्षत्र. शारीरिक बाबतीत सकाळचा कालावधी आपल्यासाठी उत्तम नाही, थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. आपण थोड्या लोखंडी वस्तूपासून थोडे दूर राहावे. कोणत्याही प्रकारच्या मशीन पासून थोडेसे लांब राहिलेले आपल्यासाठी चांगले राहील. आर्थिक बाबतीत आपल्याला आपल्या मित्रांची आणि सहकारी यांची दुपारनंतर चांगली साथ लाभेल. कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर आज सायंकाळी घरामध्ये शांत वातावरण राहील आणि आपल्याला आनंदी असा क्षण नक्कीच मिळतो आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, कावळ्याला भेळ किंवा शेव खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 45%. आज सकाळी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. 9वे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. आज विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळेस अभ्यासामध्ये चांगले यश संपादन होऊ शकते, त्यामुळे सकाळी जर पेपर असेल तर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम जाईल. दुपारनंतर थोडा शारीरिक त्रास जाणू शकतो किंवा थकवा जाणू शकतो, त्यामुळे थोडे आराम केलेले बरे असेल. प्रेमाबाबतीत बोलायला गेले तर आपण संध्याकाळी आपल्या जोडीदाराला दुखावू नका. आपल्या वाणीवरती नियंत्रण ठेवा, शब्द जपून वापरावे. आज आहाराच्या बाबतीत विचार केला तर बाहेरचे अन्न न खाल्लेले आपल्यासाठी उत्तम राहील. उष्णतेच्या तक्रारी वाढू शकतात किंवा पोट दुखू शकते. आजसाठी आपणास उपाय, गणपतीच्या मंदिरामध्ये 2 वेलदोडे व्हावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 65%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. आज सकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. सामाजिक क्षेत्रामध्ये अपमान होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आपला बॉस आपल्यावर चिडू शकतो. दुपारनंतरची वेळ मात्र उत्तम आहे. आर्थिक बाबतीत काहीतरी फायदा होऊ शकतो. कर्जा संबंधितली कामे मार्गी लागू शकतात. दुपारनंतर आपण आपल्या जोडीदाराबरोबर लांबच्या प्रवासासाठी जाऊ शकतात, म्हणजे लॉंग ड्राईव्ह साठी जाण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर दुपारनंतरचा कालावधी उत्तम आहे. आपण आज तेजस्वी राहाल. आजसाठी आपणास उपाय आहे, कोणत्याही मंदिरामध्ये झाडू द्यावा, म्हणजे झाडू दान करावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 65%. 11वे नक्षत्र पूर्व फाल्गुनी नक्षत्र. सकाळी आपण एकदम रोमॅन्टिक आहात, आपल्याला आपल्या जोडीदाराची खूप गरज भासेल. मात्र दुपारनंतरचा कालावधी एवढा उत्तम नाही, त्यामुळे आपल्या वाणीवर थोडे नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत बोलायला गेले तर दुपारनंतर कोणत्याही प्रकारचा खर्च करणे थोडे घातक राहू शकते. वायफळ खर्च टाळलेले बरे राहील. कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर सासरच्या लोकांसोबत आपले आज कदाचित वाद होऊ शकतात. थोडी काळजी घ्या, शब्दांवरती थोडा अंकुश ठेवावा. संध्याकाळी आपल्याला डोळ्यांच्या तक्रारी आणि झोपेच्या तक्रारी जाणू शकतात, त्यामुळे आहार उत्तम करून हलका आहार घेऊन लवकर झोपलेले आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, गाईला उकडलेल्या बटाट्यावरती थोडी हळद लावून ती खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 65%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी आपल्याला नुकसान होऊ शकते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची रिस्क नको. दुपारनंतर सामाजिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा वाढू शकते. जोडीदारासोबत आपण दुपारनंतरचा कालावधी अत्यंत उत्तम घालवू शकता. आज शारीरिक तक्रारी देखील काही राहणार नाही. एकंदर म्हटलं तर दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, शक्य झाल्यास एक तांब्याचे नाणे वाहत्या पाण्यात सोडावे किंवा तांब्याचे नाणे आपण आपल्या देव्हाऱ्यात ठेवावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 52%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. आज सकाळची वेळ आपल्यासाठी आर्थिक लाभासाठी उत्तम आहे. व्यापारामध्ये किंवा धंद्यामध्ये आज सकाळी चांगली भरभराट राहील, मात्र दुपारनंतरची वेळ सर्वसाधारण आहे.
कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्या आईच्या तब्येतीची किंवा आपल्या आजीच्या तब्येतीची आज काळजी घेणे गरजेचे राहील. आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर संध्याकाळी कोणालाही उधारी देऊ नका, उधारी अडकू शकते. आज थोडे मनावर दडपण राहील, थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय चांदीच्या ग्लासमधून पाणी प्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आपणासाठी 45%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. सकाळी थोडा कामाचा ताणतणाव जाणवेल, मात्र सकाळ नंतर दुपारी आपल्याला आर्थिक लाभ होऊ शकतो. आज कमिशन मधून फायदा मिळणार आहे, म्हणजे दलाली करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. सामाजिक बाबतीत बोलायला गेलं तर आपले शत्रू आज दुपारनंतर शरण येऊ शकतात. त्यांनी केलेल्या चुका आपल्याकडे मान्य करू शकतात. प्रेमाच्या बाबतीत बोलायला गेलं तर आपल्या जोडीदाराकडून आपल्याला आज चांगले सरप्राईज मिळणार आहे. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे मारुतीच्या मंदिरामध्ये एक विड्याचे पान व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 85%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. आज सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या नावाची चांगली चलती राहील, म्हणजे चर्चा होणार आहे. आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर परदेशातील व्यवसायाबद्दल चांगले संबंध जुळून येऊ शकतात. इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. शारीरिक बाबतीत थोडे डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. पित्त संबंधितल्या गोष्टी थोड्या टाळाव्या. कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं आजची वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम आणि शुभ आहे, त्यामुळे एकंदर आजचा दिवस उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे गरीब लोकांना मुळा दान करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 65%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. घरात आज आनंदाचे वातावरण नक्की राहील. आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर आज चांगली प्रगती होऊ शकते, धनलाभ देखील होऊ शकतो. आपला जोडीदार आज आपल्या मनासारखे आपल्यासोबत वागणार आहे. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी आपला बॉस आपल्यावरती खुश राहील. त्यामुळे एकंदर आज अत्यंत उत्तम असा दिवस आहे. आजसाठी आपणास उपाय आहे केळीच्या झाडाच्या मुळाशी चना डाळ आणि गुळ व्हावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 98%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. आपल्याला सकाळची वेळ थोडी उत्तम नाही, थोडा शारीरिक त्रास आणि व्याधी जाणवू शकते. दुपारनंतर आपल्याला मित्रांची मदत लाभेल. आर्थिक बाबतीत आलेल्या अडचणीमध्ये मार्ग निघू शकतो. संध्याकाळी प्रेमामध्ये सुसंवाद केल्यास उत्तम राहील. सकाळी मात्र आपल्या जोडीदाराला भेटू नका. आपला राग किंवा इगो याच्यामुळे काही ना काही नात्यामध्ये अडचणी येऊ शकतात, थोडी आज काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय अंध व्यक्तींना अन्नदान केल्यास उत्तम राहील किंवा अपंग व्यक्तींना अन्नदान केल्यास उत्तम राहील आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 22%. थोडी काळजी घ्यावी. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. आज सकाळच्याच टायमाला आपल्या महत्वाच्या मीटिंग आपण आटपलेले उत्तम राहील. दुपारनंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम नाही. संध्याकाळी पैसे किंवा मौल्यवान वस्तू हरवू शकतात, त्यामुळे आपल्या गोष्टींची काळजी घ्या. आपल्याला स्किन संबंधित काही त्रास असेल तर आपण उन्हात जाणे टाळा किंवा बाहेरचा आहार टाळावा. थोडी आज काळजी घ्यावी. घरामध्ये संध्याकाळी कौटुंबिक कलह जाणवू शकतो, त्यामुळे थोडे शांत राहावे व घरातील लोकांना समजून सांगावे. आजसाठी आपणास उपाय आहे उडदाच्या डाळीचे वडे कुत्र्यांना किंवा कावळ्याला खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 36%. थोडी काळजी घ्यावी लागेल. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. सकाळी आपण गुंतवणूक टाळलेली उत्तम राहील. सकाळी कोणत्याही प्रकारचे व्यवहार नको. दुपारनंतर आपल्या सामाजिक क्षेत्रातील विरोध थोडा कमी होतोय आणि सायंकाळी आपल्या प्रेमामधला विश्वास आज वाढतो आहे. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्याला बढतीचा असा असेल, म्हणजे प्रगतीदायक असेल. संध्याकाळी उत्साह टिकून राहणार आहे. एकंदर आजचा दिवस आपल्यासाठी ठीकठाक आहे. आजसाठी आपणास उपाय घराच्या गच्चीवरती पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 65%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. प्रेमासाठी आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा जाणार आहे. आपला जोडीदार आपल्यावरती आज नक्कीच खुश राहणार आहे. आर्थिक बाबतीत थोडे बजेट आज कोलमडू शकते, थोडा खर्च जास्त होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्यावी. कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्या मुलांच्या हट्टामुळे आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो, मात्र त्यांचा हट्ट आपणास पुरवावा लागेल. थोडं शांतपणे त्यांच्याशी बोलावे. शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर कमरेची तक्रार किंवा पाठदुखी आज आपणास जाणवू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे
कापसावरती अत्तर घेऊन ते आपल्या नाभीवर लावावे. अत्तर शक्यतो मोगऱ्याचे किंवा कस्तुरीचे असावे. आणि आजसाठी दिवसाची एकंदर शुभता आहे 65%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. सामाजिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्याला थोडी मानहानीचा त्रास जाणवू शकतो. सकाळची वेळ थोडं शांततेत राहा. कोणत्याही सामाजिक क्षेत्रामध्ये शक्यतो हस्तक्षेप करू नका. आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी थोडी ठीकठाक आहे. शारीरिक आरोग्य आज सायंकाळी सुधारणार आहे. कौटुंबिक बाबतीत आज आपल्या वडीलधाऱ्या लोकांकडून आपल्याला लाभ होऊ शकतो. एकंदर आजचा दिवस सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. आज आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर सकाळी आपली जुनी येणी वसूल होऊ शकतात. मात्र दुपारनंतर कोणालाही उधारी देऊ नका आणि कोणत्याही प्रकारची गुंतवणूक देखील करू नका. आलेले पैसे सांभाळून ठेवणे गरजेचे राहील. दुपारनंतर आपणास थोड्या कानासंबंधीच्या तक्रारी जाणवू शकतात किंवा सर्दीचा त्रास जाणवू शकतो. थोडी काळजी घ्या. सामाजिक क्षेत्रामध्ये कदाचित आपल्यावरती खोटे आरोप होऊ शकतात. त्यामुळे थोडे काळजीपूर्वक कोणत्याही कामामध्ये हात घालावा. आजसाठी आपणास उपाय गाईच्या कच्च्या दुधामध्ये काळे तीळ टाकून महादेवाचा अभिषेक करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 62%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. सकाळी आपल्या मनामध्ये थोडा राग असू शकतो. त्यामुळे कोणाशी संवाद करताना थोडे शब्दांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. दुपारनंतर आर्थिक धनलाभाची चिन्हे आहेत. सोन्या किंवा चांदीच्या गोष्टीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतात. त्यातून आपल्याला धनलाभ नक्की होऊ शकतो. व्यापारामध्ये आज मोठी रिस्क यशस्वी होईल. मात्र दुपारनंतर सकाळी कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक किंवा व्यापारातल्या घडामोडी न केल्यास उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे कोणत्याही मंदिरामध्ये गुळ आणि खोबऱ्याचा प्रसाद वाटावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. लॉटरी किंवा शेअर मार्केटमधून चांगला फायदा मिळू शकतो. शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर थोडा मानसिक गोंधळ दुपारनंतर होऊ शकतो. त्यामुळे मोठी इन्व्हेस्टमेंट फक्त दुपारनंतर नको. जोडीदाराला आज थोडे समजून घ्या. आपला जोडीदार आपल्यावर थोडासा रागावला आहे. थोडा वेळ त्याला देणे गरजेचे आहे. सामाजिक बाबतीत बोलायला गेलं आजचा दिवस उत्तम आहे. सामाजिक बाबतीत चांगली प्रतिष्ठा मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे काळे कपडे आज अजिबात वापरू नये. थोडी काळजी घ्यावी आणि शक्य झाल्यास बाहेर जाताना आज कदंबाच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 62%. 25वे नक्षत्र पूर्व भाद्रपदा नक्षत्र. आज सकाळची आपल्यासाठी उत्तम अशी आहे. सकाळी लोकांचे चांगले सहकार्य लाभेल. दुपारनंतर आपल्या उत्पन्नाचे नवीन स्रोत आपल्याला मिळू शकतात. जुन्या आजारातून आज मुक्ती होऊ शकते. आज घरामध्ये कौटुंबिक कार्य देखील असेल. आज घरामध्ये शुभ कार्य देखील असेल. त्यामुळे एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी एकदम उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय दत्ताच्या मंदिरामध्ये खडीसाखर वाटावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. सकाळी आपल्याला सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे थोडी काळजी घ्या. आर्थिक बाबतीत बोलायला गेले तर दुपारची परिस्थिती किंवा दुपारची वेळ आपल्यासाठी उत्तम आहे. संध्याकाळी आपल्या प्रेमामधील आलेल्या अडचणी किंवा गैरसमज दूर होऊ शकता. आपण आपल्या जोडीदारासोबत फिरायला नक्की जाऊ शकता. आजचा दिवस आपल्यासाठी थोडा सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय आहे दशरथ कृत शनी स्तोत्राचे आज पठण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 32%. थोडी काळजी गरजेची आहे. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. आज सकाळचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे. अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकते. दुपारनंतर कोणाचाही पैसे उधार देऊ नका किंवा मोठी गुंतवणूक करू नका. शारीरिक बाबतीत बोलायला गेले तर आपल्या पोटाची तक्रार जाणवू शकते. त्यामुळे बाहेरचा आहार शक्यतो टाळावा. सामाजिक बाबतीत आपला समाजामध्ये अपमान होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही समाज कार्यामध्ये आज थोडं भाग घेणे आपल्यासाठी थोडं त्रासदायक आहे. त्यामुळे थोडी काळजी घ्यावी. आजसाठी आपणास उपाय दुर्गा सप्तशतीमधील सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 22%. थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. तर हे होते 21 जानेवारी 2026 चे दैनिक नक्षत्र भविष्य. चंद्राचे धनिष्ठा आणि शततारका या नक्षत्रातील भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो
ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण आपल्या या श्री शास्त्री चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण तुमच्यासाठी नक्षत्रावर आधारित नवनवीन गोष्टी लवकरच घेऊन येत आहोत. आज मी इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र भविष्यामध्ये. शुभम भवतु.